नमस्कार. व्ही-ए-जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 2024 मध्ये पोलीस भरतीची मोठी जाहिरात आलेली आहे. तर त्या पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, तसंच त्या अभ्यासक्रमानुसार कोणती पुस्तकं वाचायची याची माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि व्ही-ए-जे अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आता पोलीस भरतीची जी जाहिरात दिलेली आहे ना, त्या जाहिरातीमध्ये काय सांगितलेलं आहे ते पहा. तर लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल. कोणकोणते विषय आहेत? एक आहे अंकगणित, दुसरा आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, तिसरा आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि चौथा आहे मराठी व्याकरण. हे चारच विषय आहेत ज्यांचा समावेश लेखी परीक्षेमध्ये करण्यात आलेला आहे. परंतु या चार विषयांमध्ये नेमका डिटेल्स मध्ये सिलेबस काय आहे त्याची माहिती आपण आता पाहूयात. यांनी जाहिरातीमध्ये तरी फक्त हे चारच विषय दिलेत, पण तरी सुद्धा डिटेल्स मधला सिलेबस आपण आता पाहणार आहोत. पोलीस भरतीसाठी जर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोर वरून विठ्ठल जोशी ऍप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300 रुपयामध्ये तुम्हाला अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या 3 विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ उपलब्ध करून दिलेले आहेत. सुरुवातीला ना आपण सामान्य ज्ञान या घटकासाठी काय सिलेबस आहे तो पाहूयात. तर सामान्य ज्ञान या घटकामध्ये पहा चालू घडामोडी. चालू घडामोडीमध्ये महाराष्ट्रातील चालू घडामोडी, भारतातील चालू घडामोडी व जागतिक चालू घडामोडी. पण सर्वात जास्त प्रश्न हे महाराष्ट्रातील चालू घडामोडीवर येतील. त्यापेक्षा कमी भारतातील आणि सर्वात कमी जागतिक चालू घडामोडीवर विचारले जातील. त्याच्यामध्ये पहा खाली स्पष्ट दिले महाराष्ट्रातील चालू घडामोडीवर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. आता इतिहासमध्ये पहा भारताचा इतिहास विशेषतः आधुनिक भारताच्या इतिहासावर सर्वात जास्त प्रश्न येतात आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर भूगोल हा विषय आहे. तर भूगोलमध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल आणि भौतिक भूगोल. तर सर्वात जास्त प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलवर विचारले जातात. आता भारताची राज्यघटना. तर भारताच्या राज्यघटनेमध्ये पहा राज्यघटनेची निर्मिती, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्वे, संसद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व केंद्रीय मंत्रिमंडळ, घटक राज्याचे विधिमंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्याचे मंत्रिमंडळ, न्यायव्यवस्था, न्यायमंडळ, नियंत्रक व महालेखा परिषद, केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, महान्यायवादी, महाधिवक्ता, निवडणूक आयोग, घटना दुरुस्ती, पंचायत राज, मुलकी प्रशासन, पोलीस प्रशासन हे सर्व घटक भारतीय राज्यघटनेमध्ये येतात. त्याच्यानंतर अंकगणित या विषयाचा अभ्यासक्रम पहा. आधी तुम्हाला सामान्य ज्ञानासाठी कोणती पुस्तकं वाचायची आहेत ना त्याची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देतो. तर सामान्य ज्ञानच्या अभ्यासासाठी विठ्ठल जोशी सरांचे जनरल नॉलेज कलाशाखा घटक भाग 1 याच्यातून राज्यघटना, मुलकी प्रशासन, पंचायत राज, पोलीस प्रशासन याची तयारी होईल. तसंच स्पर्धा परीक्षा इतिहास याच्यातून भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, समाज सुधारक, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या सर्वांची तयारी होईल. तर ही पुस्तकं जीके साठी महत्वाची आहेत आणि स्पर्धा परीक्षा भूगोल पण आहे. आणि ही पुस्तकं मागवायची असतील तर 8806068618 या व्हॉट्सअप नंबरवर जीके बुक्स म्हणून मेसेज करा. तुम्हाला घरपोच ही पुस्तकं मिळून जातील. या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे तात्याचा ठोकळा असेल तो वाचला तरी चालेल. आणि चालू घडामोडीसाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे. तसंच बळीराम हवळे सरांचं लक्षवेधचं पुस्तक आहे. परिक्रमा आहे कोणतंही एक पुस्तक तुम्ही यूज करा. आता आपण पुढचा अभ्यासक्रम पाहूयात. आता अंकगणित या विषयामध्ये पहा तर संख्यांची किंमत, संख्यांचा लहान मोठेपणा, विभाज्यतेच्या कसोट्या, संख्यांचे प्रकार, दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक, शेकडेवारी, नफा व तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, मसावी व लसावी, गुणोत्तर व प्रमाण, सरासरी, चलन, काळ, अंतर व वेग, काळ व काम, वर्ग व वर्गमूळ, घन व घनमूळ, घातांक, बोट व प्रवाह, नळ व टाकी, भूमिती आणि महत्वमापन हे सर्व टॉपिक येतात. त्याच्यानंतर आपण बुद्धिमत्ता चाचणीचा सिलेबस पाहूयात. मराठीचा नंतर पाहूयात. तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये अक्षरमाला आहे, संख्यामाला आहे, समान संबंध, वर्गीकरण, कालमापन, घड्याळ, दिशा, नातेसंबंध, सांकेतिक भाषा, वयवारी, अभाषिक कसोट्या, कूट प्रश्न, रांगेतील क्रम
आता गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी कोणती पुस्तकं वाचायची ते आपण पाहूया. तर गणित व बुद्धिमत्ता चाचणीसाठी विठ्ठल जोशी सरांचं स्पर्धा परीक्षा अंकगणित आणि स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही 2 पुस्तकं वाचा. या 2 पुस्तकांमधून तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी 100% कव्हर होईल. आणि ही पुस्तकं दुकानावर मिळत नाहीत, फक्त पोस्टाने येतात. तर ती मागवण्यासाठी 8806068618 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा. तुम्हाला घरपोच ही पुस्तकं मिळून जातील. चला आता आपण मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम पाहूया. तर या ठिकाणी पहा, मराठी व्याकरणामध्ये मराठी भाषेची उत्पत्ती व विकास, संत साहित्य, वर्णमाला, संधी, लिंग, वचन, विभक्ती, शब्दांच्या जाती, काळ, वाक्यांचे प्रकार, प्रयोग, समास, शब्दसिद्धी, शब्दांच्या शक्ती, काव्याचे रस, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, शब्द समूहाबद्दल एक शब्द, साहित्यिक व टोपण नावे, ध्वनिदर्शक शब्द, अलंकार आणि वृत्त हा सर्व सिलेबस आहे. आता मराठी व्याकरणासाठी पहा, मोरावाळिंबे सरांचं पुस्तक आहे किंवा तुमचं अभियज्ञ मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं एक पुस्तक आहे. तिन्हीपैकी कोणतं तरी एक पुस्तक तुम्ही यूज करा. तर हा पोलीस भरतीचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमानुसारच तुम्ही अभ्यास करा. डेफिनेटली तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतील. आणि जी पुस्तकं सांगितली ती रेफर करा. आणि जर तुम्हाला पोलीस भरतीचा प्रश्नसंच घ्यायचा असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचा प्रश्नसंच चांगला आहे. झालेले पेपर त्यांनी दिलेले आहेत, ते झालेले सर्व पेपर सुद्धा सोडवा, त्याचाही तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होतो. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.